विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी दराडे सर बोलत आहे. इयत्ता 8वीमधून 9वीमध्ये तुम्ही पास होऊन आलेला आहात. प्रथम तुमचं अभिनंदन. मित्रांनो, 5वी ते 8वीचा अभ्यासक्रम थोडासा वेगळा आहे. 9वी आणि 10वीचा अभ्यासक्रम थोडासा वेगळा आहे. मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. विषय शिकवण्यापूर्वी आपण मराठी विषयाचा नेमका अभ्यास काय करणार आहोत याबद्दल मी तुमच्याशी थोडीशी चर्चा करणार आहे. मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये मराठी हा विषय असतो, म्हणजेच प्रथम भाषा मराठी. पण एक सर्वसामान्य प्रश्न आपणास असा पडतो की आपण मराठी शिकतो की भाषा शिकतो? पण मराठी शिकत नाही आपण भाषा शिकतो. भाषा शिकायची म्हटल्यानंतर आपल्याला त्या भाषेचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. भाषा शिकण्यासाठी काही क्षमता असतात. प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये क्षमता असतात आणि त्या क्षमतेचा विकास झाल्यानंतरच तो आपली मातृभाषा किंवा कोणतीही भाषा शिकू शकतो. म्हणजेच त्या भाषेचा त्याचा संपूर्ण अभ्यास होतो. जर आपण इयत्ता 9वीचं मराठीचं पुस्तक पाहिलं, त्या पुस्तकांमध्ये धडे, कविता, व्याकरण, स्थूल वाचन, भाषाभ्यास, भाषा सौंदर्य असं अनेक प्रकारचा विविध अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. पण या अभ्यासक्रमामध्ये काही क्षमता आहेत आणि त्या क्षमतेचा जर आपण विकास केला तरच तो आपला अभ्यास मराठीचा पूर्ण होऊ शकतो. मग या क्षमता कोणत्या? तर त्या क्षमतेचा आपल्याला विकास करायचा आहे. त्या क्षमता म्हणजे भाषा शिकण्यासाठी श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य, भाषाभ्यास हे आपल्याला यायला हवं. आणि या सर्व क्षमतांचा समावेश आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे. म्हणून आपण अगोदर आपल्या पाठ्यपुस्तकांचा परिचय करून घेऊया. आपल्यामध्ये काही भाषिक कौशल्य तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये पाठ, कविता, गीते, अभंग, कृती, स्वाध्याय अशा अनेक घटकांचा आणि क्षमतांचा समावेश केलेला आहे. धड्याच्या खाली काही व्याकरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मनोरंजक काही कोडी दिलेल्या आहेत. काही सोप्या कार्यात्मक पद्धतीने यांची मांडणी केलेली आहे. याच्यामध्ये लेखन कौशल्य विकास व्हावा म्हणून उपयोजित लेखन हा भाग पण दिलेला आहे. या कृतीमधूनच भाषिक कौशल्यांचा आपला विकास होत असतो. याच्यामध्ये आपण निरीक्षण क्षमता, विचारांची क्षमता, कृतिशीलता हे तपासणार आहोत. या भाषेमध्ये आपण विद्यार्थ्यांनी प्रेरित व्हायचं आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून काही धड्यांची रचना केलेली आहे. काही संदर्भ दिलेले आहेत. कठीण शब्दांचा अर्थ लक्षात घेण्यासाठी शब्दकोशांचा आपण वापर करायचा आहे आणि याच्यातूनच आपण अभ्यास करणार आहोत. तर चला या मग आपण पाहूया की ह्या पुस्तकांचा परिचय आपण घेतला. मराठी विषय किंवा भाषाविषयी आपण का शिकतो हे आपण पाहिलेलं आहे. आता पुस्तकांचा अभ्यास करूया. मित्रहो, आपण नुसते धडे आणि कविता शिकत नाही, तर याच्यामध्ये काही इतर गोष्टींचाही समावेश असतो. तुमच्यासमोर पान आले पहा. या पानामध्ये काही घटक दिलेले आहेत. गद्य म्हणजे धडे, पद्य म्हणजे कविता, स्थूल वाचन, भाषाभ्यास आणि उपयोजित लेखन असे 5 घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. मित्रहो, गद्य आणि पद्य आणि स्थूल वाचन एवढं शिकलं म्हणजे झालं का? कारण जर पाहिला आपण जर गुणांचा विचार केला, कृतीपत्रिकेमध्ये 80 मार्काचा हा पेपर आहे आपला एकूण. याच्यामध्ये गद्य 18 मार्क्स, पद्य 16, स्थूल वाचन 6 म्हणजे 18, 16 आणि 6 किती झाले पहा? 40. फक्त आपलं पुस्तक 40 मार्कांचं आहे. 80 पैकी 40 मार्काचा पुस्तकातील अभ्यास आहे. मग 40 मार्क्स आपल्याला कशावरती आहेत?
ही मनामध्ये शंका येते. याच्यामध्ये भाषा अभ्यास 16 मार्क्स, उपयोजित लेखन 24 मार्क्स, हे झाले 40. म्हणजे पुस्तक, भाषा अभ्यास, उपयोजित लेखन हे 40 असा 80 मार्काचा आपला अभ्यास होऊ शकतो. चला तर मग आपल्याला आता कळेल की पुस्तक आपण वाचून काढतो आणि पुस्तकाखालची प्रश्नोत्तरे लिहितो, मग 40 मार्काचाच आपण अभ्यास करतो. मग 40 मार्काचा नेमकं काय? याच्यासाठी आपल्या उपयोजित लेखन हा एक भाग नवीन वेगळा आहे. आपण प्रश्नपत्रिका म्हणत नाही, नवीन अभ्यासक्रमानुसार कृती आराखडा आहे. आपल्याला कृती करायची. तुमच्यासमोर पाने पा खाली लिहिले कृती आराखडा. याच्यामध्ये गद्य म्हणजे विभाग पहिला हा 18 मार्कांचा आहे. गद्य विभाग हा पहिला 18 मार्कांचा आहे. याच्यामध्ये काय असू शकतं पाहता? याच्यामध्ये तुम्हाला 3 उतारे दिले जाणार आहेत. किती उतारे? 3. त्यात 2 उतारे 7-7 मार्कांचे पुस्तकातील असतील आणि 1 उतारा तुम्हाला बाहेरचा 4 मार्कांचा आहे. म्हणजे तुमचे या ठिकाणी झाले मार्क्स किती? 18 मार्क्स झाले पहा. आता दुसरा जो विभाग आहे त्या ठिकाणी पान उलटोय आपण. पद्य विभाग हा विभाग दुसरा. याच्या पद्य विभागाला मार्क्स आहेत 16. आता हे मार्क्स 16 कसे आहेत पाहूया. याच्यामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता असणार आहे. एक कविता दिलेली असते. त्याच्यामध्ये तुम्हाला आकलन कृती 2 दिलेल्या असतात. ओळींचा अर्थ दिलेला असतो, तो लिहायचा असतो आपण, आणि काव्य सौंदर्य दिलेलं असतं या ठिकाणी दिलेलं असतं. दुसरा असतो कवितेवर आधारित काही कृती करायची असते. त्या कवितेचं नाव दिलेलं असतं, त्या कवितेचा लेखक, कवितेचा विषय कोणता, त्याचा अर्थ, त्यातला संदेश काय मिळतो, भाषेची वैशिष्ट्ये काय आहेत, अशी संपूर्ण माहिती दिलेली असते. हे 16 मार्काचं झालं कविता. आता परत आपण पाहणार आहोत कवितेमध्ये एक रसग्रहणाचा प्रश्न असतो. पाठीमागे दिले बघा 2 नंबरला रसग्रहण. आपण त्या कवितेमधून काय शिकतो हे रसग्रहण दिलेलं असतं. त्या ठिकाणी तुम्हाला 2 किंवा 4 ओळी दिलेल्या असतात आणि 2 किंवा 4 ओळीची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये लिहायची असते. हे झालं धडे आणि कविता. आता विभाग तिसरा आहे स्थूल वाचन. याच्यामध्ये 4 धडे आहेत स्थूल वाचनाला. ही कथा किंवा कादंबरी किंवा गोष्ट सांगितलेली असते, त्याच्यावरती 6 गुणांचा प्रश्न असतो. आता मला असं सांगा, पहिला विभाग, दुसरा आणि तिसरा फक्त पुस्तकामधील आहे. 40 मार्कांचा झाला विभाग. आता चौथा विभाग आपण पाहूया, भाषा अभ्यास. याच्यामध्ये व्याकरण दिलेलं असतं. अ गटामध्ये व्याकरण हे 8 गुणांचं व्याकरण आहे. तुम्हाला 8 गुण म्हणजे चौथा विभाग 16 मार्काचा आहे. त्याच्यापैकी व्याकरणाचा अ गट असतो 8 गुणांचा. तुमच्या पुस्तकामध्ये हे व्याकरण दिलेलं आहे. याच्यामध्ये काय आपण घेणार आहोत? समास, शब्दसिद्धी, वाक्प्रचार हे याच्यामध्ये दिलेलं आहे. आता प्रत्यक्ष व्याकरण कोणतं असेल, त्याच्यावर प्रश्न कसे असतील, आपण पुढच्या भागामध्ये प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करताना डिटेल तुम्हाला सांगता येईल. दुसरा जो घटक आहे भाषा अभ्यासावर भाषिक घटकावर आधारित कृती, 8 गुणांचा प्रश्न आहे हा. याच्यामध्ये 5वी ते 9वी पासूनचं संपूर्ण व्याकरण असतं. हे लक्षात ठेवा. मागाशी जे मी सांगितले की नाही व्याकरण, ते तुमच्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त 8 गुणांचा भाषिक घटकावर आधारित प्रश्न असतो. याच्यामध्ये संपूर्ण 5वी ते 9वीपर्यंतचे व्याकरण सगळं असतं. आता काय असतं त्याच्यामध्ये पाहूया. शब्दसंपत्ती तुमची पाहिली जाते. समानार्थी शब्द तुम्हाला येतात का? विरुद्धार्थी शब्द येतात का? वचन येतं का? एक वचन, अनेक वचन, वचन बदलता येतं का? शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिता येतो का? त्यांचा वाक्यात उपयोग करता येतो का? किंवा एखादा शब्द देतात आणि त्या शब्दापासून तुम्हाला अनेक अर्थपूर्ण शब्द तयार करता येतात का? असा ठिकाणी प्रश्न असतो. म्हणजे 4 घटकावरती तुम्हाला कुठल्याही 4 कृती विचारायला येतात. हे कुठलं येऊ शकतं. जसं तुम्हाला धड्याखालील उतारा दिलेला असतो आणि त्या उतार्यामध्ये सुद्धा असे प्रश्न दिलेले असतात किंवा बाहेरचे येतात. नंतर लेखन नियमानुसार वाक्य लेखन, शुद्ध अशुद्ध, याच्यामध्ये तुम्हाला 4 शब्द देतात. त्या 4 शब्दांपैकी योग्य शब्द कोणता तो निवडायचा असतो. 4ही शब्द देतात, 3 चुकीचे असतात, 1 बरोबर असतो. तो बरोबर शब्द तुम्हाला ओळखायचा. याचा अर्थ तुम्हाला मराठीचं ज्ञान
शुद्ध लेखनाचं येते की नाही हे पाहिलं जातं. किंवा वाक्य देतात, त्या वाक्यामध्ये चुकीचा काही शब्द असतो, तो चुकीचा शब्द आपण काय करायचा, ओळखायचा आणि तो योग्य शब्द लिहायचा. तिसरं असतं विरामचिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, संयुगचिन्ह, अपसरणचिन्ह, पूर्णविराम, अर्धस्वल्पविराम असे वाक्य असतात. याच्यामध्ये तुम्हाला ते वाक्य विरामचिन्हासह लिहायचं असतं. तो प्रश्न कसा असतो तो कृतीपत्रिकेमध्ये मी तुम्हाला पुढच्या त्याच्या तासाला सांगणार आहे. नंतर पारिभाषिक शब्द आहेत. आता पारिभाषिक शब्द म्हणजे काय? इंग्रजी भाषेतील शब्द तुमच्या मराठी भाषेमध्ये आलेले असतात आणि त्या इंग्रजी शब्दाला तुमचा मराठी शब्द सांगायचा. उदाहरणार्थ बायोडाटा, आपण म्हणतो बायोडाटा. बायोडाटा म्हणजे नेमकं काय? किंवा आपण त्याला म्हणतो इंटरनेट, इंटरनेटला आपण काय म्हणतो? किंवा पेपर म्हणतो, पेपर मराठीमध्ये आपण काय म्हणतो? हे त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, सगळं सांगितलेलं असतं. किंवा ग्लास म्हणतो, त्याचा अर्थ काय होतो? किंवा रेल्वे म्हणतो, रेल्वेला मराठीमध्ये काय अर्थ आहे? असा त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय करतात, विचारतात. कारण इंग्रजीमधले शब्द हे मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले असतात, त्याला पारिभाषिक शब्द असं आपण म्हणतो. आता पुढे 5वा विभाग आहे उपयोजित लेखन. आता उपयोजित लेखन म्हणजे काय? भाषा विषय शिकल्यानंतर त्या शिकलेल्या भाषेचा उपयोग तुम्हाला व्यवहारामध्ये करता येतो का? मराठी शिकतो, 10वीला 90पैकी 90 मार्क्स मिळतात, पण त्याला लेखन काय करता येत नाही. उदाहरणार्थ पत्रलेखन. आता अलीकडच्या ह्या संगणकाच्या युगामध्ये लोक पत्र लिहित नाहीत, परंतु एक औपचारिकता म्हणून पत्रलेखन, अर्जलेखन हे आपल्याला करावं लागतं. म्हणून तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये पत्राचे 2 प्रकार आहेत, एक औपचारिक आणि अनौपचारिक. एक औपचारिक आणि अनौपचारिक. पत्रलेखन कसं करावं? सुरुवात, शेवट, मध्यंतर काय असावं? किंवा एखादा विषय आपण चांगल्या तऱ्हेने मांडू शकतो का? थोडक्यात लिहू शकतो का? हे आहे. त्याला असं सारांश लेखन. एखादा 4-5 ओळीचा उतारा दिलेला असतो तो बाहेरचा, तो थोडक्यात कसा तुम्ही लिहिता, मुद्देसूद कसं लिहिता, हे त्याच्यामध्ये पाहिलं जातं. नंतर दुसरं आहे जाहिरात लेखन. जाहिरात लेखन. सध्या हे जाहिरातीचं युग आहे. जाहिराती करतात, कारण हे उपयोजित लेखन आहे. आपण शिकल्यानंतर सर्वांच नोकरी लागेल असं सांगता येत नाही. तर आपल्या आपल्या दुकानाची, आपल्या व्यवसायाची, आपल्या उद्योगाची, आपल्या क्लासची आपण जाहिरात करू शकतो. किंवा जाहिरात लेखन, ॲडव्हर्टाइजमेंट हा व्यवसाय होऊ शकतो. म्हणून जाहिरात कशी लेखन करायचं दिलेल्या विषयावरती, ही एक कला आहे. हे एक आपल्याला पाहायचं आहे. बातमी लेखन. एखाद्या शाळेमध्ये कार्यक्रम झाला, 26 जानेवारीचा झाला कार्यक्रम, वृक्षारोपणचा झाला, शास्त्र प्रदर्शन झालं, याची आपल्याला बातमी लेखन करायचे. आणि एक असते कथा लेखन. ते आपल्याला लिहायची असते. एक अपूर्ण कथा देतात, ती पूर्ण आपण करायची असते, त्या कथेला शीर्षक द्यायचं असतं. दुसरं असतं लेखन कौशल्य, निबंध लेखन. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रकार आहेत 3. एक आत्मकथन, वैचारिक निबंध आणि प्रसंग लेखन. तुमच्या आयुष्यातील एखादा प्रसंग, एखाद्या शाळेतील प्रसंग, एखादी घटना चांगली किंवा वाईट कोणती असू शकते ते आपण सांगू शकतो का? किंवा आत्मकथन, आपण बोलत आहोत, वर्गातील फळ्याचं आत्मकथन, पडक्या वाड्याचे आत्मकथन आणि वैचारिक लेखन. तर मला वाटतं मुलांनो, आपण हे 5 विभाग पाहिलेत. या ठिकाणी 5 विभाग आपण गद्य, पद्य, स्थूल वाचन, भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन. आपण फक्त पुस्तकाचाच अभ्यास करतो, पण तुम्हाला उद्यापासून मी उपयोजित लेखन आणि भाषा अभ्यास जे आहे ना, किती मार्काचा आहे माहीत आहे? 40 मार्काचं आहे, 24 मार्काचं आहे. उपयोजित लेखन 24 आणि भाषा अभ्यास 16, असं 40 मार्काचा अभ्यास मी उद्यापासून तुम्हाला देणार आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती काही माहिती सांगेल, काही हातानं लिहून देईल, त्याची उत्तरं तुम्ही सोडवायची आहेत. कारण वार्षिकच्या परीक्षेमध्ये, 6माही परीक्षेमध्ये तुम्हाला हा उपयोग काय होतो, येणारच आहे. आणि पुढच्या वर्षी 10वीला हा अभ्यासक्रम जसंच्या तसं आहे. 9वी आणि 10वीची प्रश्नपत्रिकेचा आराखडा अभ्यासक्रम, धडे आणि कविता सोडल्यानंतर संपूर्ण सारखाच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेलाच असेल. तुमच्यासमोर ही पानं दिलेली आहे, ती समजावून घ्या आणि उद्यापासून दिलेला अभ्यास हा प्रत्येकाने करायचा आहे. काळजी घ्या, चांगलं राहा. सध्या कोरोना ह्या साथीच्या संसर्गजे आजाराने संपूर्ण आपण भयभीत झाले आहे. घाबरू नका, काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा आणि
काही शंका असतील मला विचारा, त्याची मी उत्तरं तुम्हाला सांगत आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि अभ्यासाच्या तयारीला राहा. आणि एक महत्त्वाचं, ज्या दिवशी अभ्यास देईन ना त्या दिवशी तारीख वाईज वहीमध्ये हा अभ्यास करायचा आणि तो अभ्यास मला व्हॉट्सअपवर पाठवायचा. माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे लिहून ठेवा, मला केव्हाही फोन करा. आणि इतर मित्राकडे व्हॉट्सअपची सोय नसेल तर त्यांना तुम्ही एकत्र बोलवा, चर्चा करा आणि समजावून सांगा. आवडलं ना तुम्हाला हे? धन्यवाद.